लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो, आणि तुम्हा सगळ्यांना 1 जानेवारीच्या 2025 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सुरुवातीला आपण बघतोय पार्थ आणि नंदिनी या दोघांचंही लग्न ठरलंय अगदी ऑफिशियली. आता यांनी पेढे वगैरे दिलेत नवऱ्या मुलीला. आता या पार्थची आई त्या नवऱ्या मुलीची ओटी वगैरे भरते. सगळेजण खूप खुश असतात. आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय, म्हणजे जरा मालिका पुढे सरकली असं म्हणायला हरकत नाहीये. आता काव्य आणि जीवा दोघेही एकमेकांकडे असे बघतायत. आता त्या ओटीचे फोटो वगैरे काढले जात आहेत. आता या पार्थच्या वडिलांनी भले मोठे पैसे काढले बरं का त्या नंदिनीला द्यायला. तेव्हा ही जी मंजू आत्या आहे ना पार्थची, त्या मंजू आत्याचे डोळे गरगरले. अरे बापरे, एवढे पैसे! आता लगेच तिचा नवरा म्हणतो, गप्प बस ना, तुला काय करायचंय? त्यावर नंदिनी पैसे नको असं म्हणत असते. तेव्हा पार्थचे आई बाबा म्हणतात, घे ह नंदिनी, आमचा आशीर्वाद आहे, नाही म्हणू नकोस. मंजू आत्याची बारीक नजर आहे या सगळ्यावर, कारण त्यांच्या बहिणीला रिपोर्ट द्यायचा आहे ना त्यांना या सगळ्याचा. आता या आरूने छान फोटो वगैरे काढले आहेत. आता नंदिनीच्या वडिलांनी पण याला कुंकू वगैरे लावलंय पार्थला. असं ते ऑफिशियली करतात ना, तो कार्यक्रम झालाय. आता जीवाने गपचूप कोणाचं लक्ष नसताना या काव्याच्या तोंडात असा पेढा भरवलाय. काव्या खाते पण लाजते. आता ह्यांनी निरोप घेतलाय बरं का या म्हणजे मुलाकडच्या मंडळीने, आणि ते सांगतात पार्थचे बाबा, आता पुढची सगळी तारीख आणि कार्यक्रम तुला कळवतो मी लवकरच, आणि असं म्हणून ते निघालेत. आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळे गेल्यानंतर जीवाला काव्याला बाय करायचं असतं, पण आता सगळ्यांसमोर त्याला काही बाय करता येईना. पण काव्याने असं हळूच बोटाने त्याला बाय केलंय, आणि जीवाने सुद्धा. असो, तर आजचा भाग खूप छान आहे, बघत राहा पुढे. आता काव्य आणि आरू, काव्याच्या घरातले सगळे खूप खुश आहेत. आता इकडे बघा, ही वसू आत्या संतापलेली आहे ना, ती वसू आत्या तिच्या बहिणीवर ओरडते आणि म्हणते, आलीस, तुला एकदा पण वाटलं नाही ना आपल्या बहिणीच्या अब्रूचे धिंडवडे उडवताय, तिकडे जाऊन पेढे खाऊन आली वाटतं. आता ती मंजू आत्या म्हणते, अगो काय बोलतेस ताई तू हे? मग आता लगेच ही वसू आत्या म्हणते, मग काय बोलू तुला? माझ्या रम्याची अवस्था बघितली ना तू, साथ दिली नाहीस तू मला. पार्थने माझ्या रम्याचं मन दुखवलं, त्या पार्थने माझ्या या रम्याचं मन दुखवलंय. तुला काही चाड आहे का याची? काय ग मंजू? अगं तुला कळायला हवं होतं ना, तू त्या विक्रम आणि मानिनीच्या मागे मागे गेलीस, त्यांना समजवायचं सोडून शेपट्यासारखी त्यांच्या मागे गेलीस. गेली कुठे? त्या धनंजय मोहितीच्या घरी, ज्याने माझं कुंकू पुसलं. त्या पोरीला पार्थच्या नावाचं कुंकू लावायला सांगायला गेली होतीस का तू? बाई, तूच आहे सौंदर्यवतीची खाणी असं म्हणून तू काय मागणी घालायला गेली होती का दादा बरोबर? काय ग मंजू, तुला एका शब्दाने बोलता आलं नाही ना? नाही, जशी श्रेया आणि पियू तुझ्या पोरी आहेत, तशी माझी रम्या तुझी पोरगी नाही ना? अगं विक्रमवर तर मी अगदी माया केली होती ग, अगदी आईप्रमाणे, पण तू सुद्धा साथ सोडून टाकली ना माझी. नाही, तुझ्या पोरीवर वेळ आली असती अशी, तर तू अशी वागली असती का ग? नाही, तुझ्याही पदरात पोरी आहेत, तुला माझी तळमळ दिसली नाही ना? आता तो दादा महत्वाचा झाला ना तुझ्यासाठी. ठीक आहे, हरकत नाहीये. मी आणि माझी मुलगी आम्ही आहोत एकमेकींच्यासाठी, मला गरज नाहीये कोणाची. आता असं बोलल्यानंतर ती मंजू आत्या म्हणते, अगं असं काय बोलते ताई, अगं मी तुझ्याच बाजूने आहे ग. मग लगेच आता त्या वसू आत्या म्हणतात, हो काय खोटं बोलतेस ग? मग ती मंजू आत्या म्हणते, अगं नाही ग ताई, मी खरं सांगते, मी तुझ्याच बाजूने आहे. अगं ताई, उलट मी तिथे बघायला गेले होते, काय घडतं काय नाही, म्हणजे मला तुला सांगता आलं असतं ना. अगं मी दादाचा असा उघडपणे विरोध नाही करू शकत, पण काय करू, मी दादाला समजवायचा प्रयत्न केला, पण काहीच घडलं नाही ग. आणि तसंही माझ्या शब्दाला कुठे किंमत आहे ग ताई. पण असो, पण मी तुझ्या बाजूने आहे ग मनातून. मी काय बोलते ते तुला कळतंय ना ग ताई? जाऊ दे ग ताई, तुला नाही कळणार काही, माझी कोंडी काय आहे. तुझ्या नावावर कंपनी आहे, तुझ्या नावावर वेगवेगळे शेअर्स आहेत, पण माझं काय ग? मी तर दादाच्या सावलीत आणि छत्रछायेत जगते ना. आणि तसंही मी माझ्या मुलींचं भविष्य धोक्यातच टाकलंय ना. फक्त प्रेमच करते ग मी दादावर. दादाने कुठे माझा विचार केला? अगं रम्या पण माझी मुलगी आहे ग. अगं जिथे तो तुझ्या शब्दाला मान देत नाहीये ताई, तिथे तो मला काय विचारणार आहे? मी या सगळ्या गोष्टींमध्ये काय करू शकले असते? तुला आणि रम्याला दुखवायचं नव्हतं मला ताई, समजून घे मला. पण ही वसू आत्या समजण्याच्या पलीकडे. म्हणजे पाहिलं का प्रेक्षकांनो, मोठ्या बहिणीच्या नावाने बरीच इस्टेट आहे, पण लहान्या बहिणीला काही मिळालेलं नाहीये. म्हणजे हे दोन अतृप्त आत्मे असे घरभर फिरतात. आता ही मंजू आत्या निघून जात असते, तेव्हा वसू आत्या तिला म्हणते, थांब जरा, आणि आता ती थांबते चुपचाप. पण पार्थ आता स्वप्नात हरवलाय. तो विचार करतोय नंदिनीचा फोटो बघून की किती
छान घडतंय माझ्या आयुष्यात, स्वप्न असल्यासारखं वाटतंय, अगदी गोड स्वप्न. पार्थ रम्याचा फोटो, सॉरी पार्थ त्या नंदिनीचा फोटो बघत असतो आणि जीवा काव्याचा फोटो बघत असतो. दोघेही असे त्यांच्या भविष्याची स्वप्न रंगवायला लागलेत. तेवढ्यात यांचे लाडके आणि शेंडेफळ तिसरे बंधू आलेत आणि या पार्थला चिडवायला लागतात. दादा दादा दादा, अरे काय रे, तू सांगितलं नसेल तरी मला कळलं बरं का. युगंधर म्हणतो पार्थला, तुझं लग्न ठरलं ना. काय रे जीवा दादा, मला सांगायचं ना. मस्त फिलिंग आहे बाबा, तू तर आता दूर जाणार माझ्यापासून. जीवाला आणि पार्थला या दोघांशी तो युगंधर बोलतोय. मग आता हा युगंधर म्हणतो, दादा आता तू दूर जाणार ना आमच्यापासनं. आता तो जीवा म्हणतो, नाही रे युगंधर, असं कसं होईल. अरे आपण तिघांमधलं प्रेम कधीच कमी होणार नाही. आणि आता तिघेही एकमेकांच्या हातात हात देतात आणि पार्थ सुद्धा म्हणतो, खरं बोलतोय जीवा, आपल्या तिघांमधलं प्रेम कधीच कमी होणार नाही. आता इकडे या तिघींचं पण प्रेम त्यांनी दाखवलंय. आता तिघीही बहिणी एकमेकींना चिडवताय, म्हणजे त्या नंदिनीला चिडवताय. नंदिनी या पार्थचा फोटो बघत असते तेव्हा आरुषी म्हणते, ताई जिजून एकदम कम्प्लीट तुझ्या टाईप आहेत, अगदी सेम टू सेम तुझ्यासारखे आहेत. नंदिनी तो विचार करून करूनच अशी मनातल्या मनात हसत असते, लाजत असते. पण आता इकडे बघा, हा युगंधर म्हणत असतो, काय रे दादा, तू खूप फोटो काढले असशील ना, तिथे दाखव ना मला, दाखव. आता तो पार्थ म्हणतो, बघ बाबा बघ, फोटो बघ. मग आता युगंधर म्हणतो, वाव कसली गोड आहे रे वहिनी, खूप सुंदर आहे ही, गोड आहे, काय नाव आहे रे हिचं. मग आता पार्थ लाजतो आणि म्हणतो, काही काय विचारतोयस रे युगंधर. मग आता युगंधर म्हणतो, अरे जीवा दादा, आपला दादा बघ कसा लाजतोय. आता जीवा म्हणतो, अरे तिथं तर यापेक्षा जास्ती लाजत होता तो बघायच्या कार्यक्रमात. ए दादा, खरं सांग, खरं सांग, करत होतास ना तिथे, असंच ब्लश करत होतास ना. आता बघा प्रेक्षकांनो, पार्थ असा ब्लश करतोय म्हणजे लाजतोय. आता इकडे ही आरुषी नंदिनीला विचारते, ए काय ग ताई, तू प्रेमात वगैरे पडली आहेस का जिजूच्या. मग नंदिनी म्हणते, ए चल ग, काय ग हे असं तुमच्या दोघींचं, मला काही कळत नाही बाई प्रेमात वगैरे कसं पडतात. मग आता आरुषी म्हणते, बरोबर आहे बाबा, अनुभव घेतल्याशिवाय कसं कळणार. नाही, आपल्या काव्याला असू शकतो अनुभव. आता आरुषी जेव्हा असं बोलते तेव्हा काव्या घाबरते की हिला माहिती तर नाही झालं ना माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल. पण आता या पुढच्या सीन मध्ये थोडंसं सस्पेन्स वाढवलंय त्यांनी. झालंय असं की युगंधर आता सगळे फोटोज बघत असतो तेव्हा पुढचा फोटो नेमका आरुषी आणि काव्याचा असतो. पण नेमका युगंधरला कोणाचा तरी फोन आलाय. पण आता प्रथम दर्शनी तुम्हाला असं वाटेल की युगंधरने हा फोटो बघितलाय, मलाही जरा असंच वाटलं त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं. पण त्याला कोणाचा तरी फोन आलाय म्हणून तो तिथून निघून जातो फोनवर बोलता बोलता आणि ते फोटो जरा अर्धवटच बघतो. पण त्याला त्याची वहिनी दिसलीये ना, हे महत्वाचं. असो, तर हा मोबाईल असा तिथेच बाजूला पडलाय आणि आता इकडे ही काव्या आरुषीवर ओरडते आणि म्हणते, ए काही काय आरुषी, तू काही पण आरोप करतेस माझ्यावर, मार खाशी ना तू आता आरुषी. मला काही अनुभव वगैरे नाहीये आणि प्रेम केल्याशिवाय लग्न करणं मला डायजेस्ट होत नाही, हे खरं आहे. मग आता आरुषी म्हणते, हो बाबा, पण तसं दिसत तर नाहीये ताई. मग आता नंदिनीचं काही लक्ष नाहीये बरं का सिरियसली या दोघींच्या बोलण्याकडे. नंदिनी म्हणते, गप्प बसा ग. मग आता आरुषी म्हणते, बघ ताई, आपल्या बोलण्याकडे लक्ष पण नाहीये हिचं, स्वतः गुंगलीये बघ फोटो बघण्यात. नंदिनी म्हणते, गुंगलीये वगैरे नाही ग. तर आता आरुषी म्हणते, कमाल दिसताय यार ताई, तुम्ही दोघे जण मेड फॉर इच अदर. थोडासा प्रॉब्लेम आहे. आता नंदिनी म्हणते, काय ग. मग आरुषी म्हणते, जरा हसायचं ना, किती सिरियस चेहरा केलाय तुम्ही दोघांनी पण. नंदिनी आणि पार्थचे फोटो बघून असं आरुषी म्हणत असते. आता नंदिनी या दोघींना दटावते आणि म्हणते, झोपा चुपचाप दोघी जणी. आता दोघी जणी झोपायचं नाटक करतात बरं का. नंदिनी पुन्हा फोटो बघण्यात मग्न असते तेव्हा या दोघी जणी तिला चिडवत म्हणतात, पकडला चोर, आता कशी बघते फोटो आम्हाला न सांगता. आणि नंदिनी अशी गोड लाजते, शी बाई काय होते मला. कदाचित अशा तिच्या भावना असतील. पण आता ती पुन्हा त्या दोघींना रागवते आणि म्हणते, झोपा म्हणलं ना, आणि मनाशीच हसायला लागते. बापरे प्रेक्षकांनो, काय होणार पुढे हा फार मोठा सस्पेन्स आहे. पण आता वसू आत्याने बघा त्यांचे पुढचे प्लॅनिंग करणं चालू केलेत. आता या वसू आत्या म्हणतात, थांब मला सांग मंजू, काय झालंय मोहितेंच्या घरी. मग आता ती मंजू आत्या सांगते की सुपारी फुटली ग पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाची. आता ती रम्या मोठ्याने ओरडाआरडा करायला लागते, हो करून विचित्रच रडलीये बाबा ती. आता तिची आई तिच्या जवळ जाते आणि म्हणते, शांत हो रम्या, शांत हो, मंजू तू जा इथून. वसू आत्या त्या मंजू आत्याला हकलून देते आणि रम्याला म्हणते, रम्या रडायचं नाही, तुझी आई आहे ना जिवंत अजून, मी तुझं लग्न पार्थशीच लावणार. बघते मी किती सुपाऱ्या फोडता हे किती साखरपुडे करता, मी सांगते ना तुला.
मी आता हे लग्न होऊ देणार नाहीये रम्या. आणि ती रम्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. आता इथून पुढे ना प्रेक्षकांना थोडासा त्यांनी सीन मस्त रंगवलाय. या तिघी बहिणी झोपलेल्या असतात तेव्हा अचानक ही आरुषी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. आता या दोघी बहिणींना कळतच नाही हिला झालंय काय, म्हणजे नंदिनी आणि काव्याला. आता या दोघी बहिणी घाबरतात. म्हणजे नंदिनी दुसऱ्या रूम मध्ये असते, काव्या उठते आणि विचारते तिला, काय गो आरुषी काय झालं. आता या नंदिनीच्या रूम मध्ये आल्यात दोघी जणी. नंदिनी म्हणते, आरुषी अगं काय झालं, का रडतेस तू. आता काव्या म्हणते, अगं तिने कसलं तरी स्वप्न पाहिलं म्हणे भयंकर, आणि ते स्वप्न तिला आपल्या दोघींना बसून एका ठिकाणी सांगायचंय, त्यामुळे ती रडतीये. आता नंदिनी म्हणते, बरं बाई रडू नकोस आरुषी, अगं रडायचं काय त्यात, काय स्वप्न पाहिलं सांग बरं मला, बस इथे. आता ती आरुषी खूप रडत असते मोठ्या मोठ्याने. आता स्वप्न फार भारी रंगवून सांगते ती आरुषी. नंदिनी म्हणत असते, शांत हो, आता सांग बरं काय झालं. आरुषी म्हणते, ताई खूप डेंजर स्वप्न पडलं मला, माझ्या डोक्यातून ते जात नाहीये. मग नंदिनी म्हणते, काय स्वप्न पडलं तुला सांग बरं. आरुषी म्हणते, अगं आपल्या घरात फुल अंधार आहे आणि बाहेर धो पाऊस आहे. आता काव्या म्हणते, एवढ्या थंडीत तुला पाऊस दिसला का ग. आता ही आरुषी म्हणते, काव्याताई तू गप्पा बसा, माझी लिंक तोडू नकोस. मग आता नंदिनी म्हणते, काव्या थांब जरा. मग आरुषी पुढे सांगते, अगं एक माणूस घरात आला, त्याचे कपडे पूर्ण भिजले होते, तो माणूस कोण होता माहितीये तुला ताई. मग आता ही नंदिनी म्हणते, कोण होता. मग आरुषी म्हणते, अगं पार्थ जीजू होते ते. नंदिनी म्हणते, बापरे पार्थ, ते आपल्या घरात काय करत होते. आरुषी म्हणते, सांगते सगळं सांगते. अगं पार्थ जीजू घरात आले आणि त्यांनी त्यांच्या खिशातून चाकू काढला. आता नंदिनी घाबरते ना. मग आता आरुषी पुढे म्हणते, तेवढ्यात नंदिनी ताई समोर आली आणि पार्थ जीजूंनी विचार, नंदिनी तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, ते चाकू काढून बोलत होते ताईशी. आणि आता नंदिनी पण घाबरते आणि आता काव्या पण. आणि आता ही नंदिनी म्हणते, बापरे चाकू वगैरे काय. आता आरुषी पुढे म्हणते, अगं त्यांनी चाकू काढला आणि त्यांनी दुसऱ्या हातावर चाकूने काहीतरी लिहिलं. आता ही काव्या खूप घाबरत असते. नंदिनी आता खूप घाबरते आणि म्हणते, आरुषी अगं काय हे, काय वेड्यासारखं स्वप्न पाहिलंयस तू. आरुषी म्हणते, अगं ताई ते ऐकतच नव्हते तुझं, ते त्यांच्या हातावर चाकूने लिहित होते आणि काहीतरी लिहित होते, काय लिहित होते माहितीये का. आता ती दोघी बहिणी विचारतात, काय लिहिलं. मग आता आरुषी म्हणते, त्यांनी नंदिनी लिहिलं. आणि दोघी बहिणी मोठ्याने हसायला लागतात या आरुषीला. काव्या म्हणते, काय वेडी आहेस ग आरुषी. काव्या म्हणते, बाळ आरुषी, अगं पार्थ जीजूंनी नंदिनी असं नाव लिहिलं का हातावर. आणि आता आरुषी म्हणते, हो ना, किती स्केरी स्वप्न होतं ना माझं, किती भयंकर होतं. नंदिनी आणि काव्या दोघी हसायला लागतात. नंदिनी म्हणते, वेडी आहेस का, अगं पार्थ असे नाहीच आहेत, हातावर टॅटू वगैरे काढतील आणि तेही चाकूने, काहीतरीच काय आरुषी. काव्या पण म्हणते, अगं वेडी आहेस का, पार्थ जीजू त्या टाईपचे नाहीच आहेत, मला नाही वाटत पार्थ जीजू असे टॅटू बिटू काढतील ताईच्या नावाचा. अगं हवं तर ते डायरीच्या शेवटच्या पानावर लिहितील नंदिनी वगैरे, पण टॅटू बिटू काही काढणार नाही. आरुषी म्हणते, नाही ग ताई, अगं पार्थ जीजू करू शकतात न ग असं काहीतरी. मग आता ही काव्या म्हणते, दिस इज टू मजा आरुषी, असं कोणी होणाऱ्या बायकोचं नाव टॅटूवर वगैरे नसतं काढत, चल काहीतरी आपल्या वेडी कुठली. आता नंदिनी म्हणते, ए आरुषी चल, काहीतरी आपल्या वेड्यासारखं वागू नकोस आणि काही काय विचार करतेस, काय स्वप्न बघतेस ग. आता या दोघी हसायला लागतात. आरुषी म्हणते, हसा हसा मला, पण असं म्हणतात की सकाळी पडलेली स्वप्न खरी होतात. मग ही काव्या म्हणते, बेटा तुझं स्वप्न स्वप्नच आहे, पण ऐकून तरी घे. अगं पार्थ काय, जगातला कुठलाच मुलगा असं होणाऱ्या बायकोचं नाव असं नसतं काढत ग टॅटू म्हणून. स्टॉप इट यार आरुषी. आता या दोघींचं बोलणं सुरूच असतं. तेवढ्यात या काव्याला फोनवर मेसेज येतो या जीवाचा, की उद्या सकाळी भेट, काहीतरी खास तुला दिसणार आहे. काव्या विचार करायला लागते, काय खास असेल. आता बघा प्रेक्षकांनो, सकाळ झाली आहे आणि पार्थ त्याच्या कुठल्या तरी साईटवर आहे कन्स्ट्रक्शनच्या, तिथे ती शनाया आली आहे, म्हणजे त्या तिसऱ्या पार्टनरची मुलगी, जी ऑलरेडी या पार्थच्या मागे लागलेली आहे. आता पार्थला तिथे येऊन ती म्हणते, ओळखलंस का पार्थ मला. पार्थ म्हणतो, आपली यापूर्वी कधी भेट झाली आहे का. खरं तर पार्थ उगाच भाव खात असतो बरं का, न इतकी काही ती अननोटिसेबल नाहीये हा, म्हणजे ती मुलगी हायलाइट होते हे मात्र खरं. आता ती शनाया म्हणते, अच्छा विसरण्यासारखी वाटले का मी तुला. मग पार्थ म्हणतो, अगं तसं नाही, आलं माझ्या लक्षात. अगं हो, म्हणजे आपण भेटलो होतो पार्टीमध्ये, लक्षात आहे मला, पण तुझीही नजर शार्प आहे. मग आता ही म्हणते, हो ओळखलंस तुम्हाला. अगं अरे मी शनाया भास्कर भोसले. आता तो पार्थ म्हणतो, अरे हा भास्कर काकांची मुलगी ना. मग शनाया म्हणते, अहो जाहो नको घालूस मला, तू म्हण, अरे तू रे कर. मग आता पार्थ म्हणतो, तुम्ही इथे काय करताय. शनाया म्हणते, का मी इथे नको का यायला हवं होतं तुला.
आता हा पार्थ म्हणतो नाही म्हणजे सहसा कन्स्ट्रक्शनच्या साईटवर येत नाही ना कोणी कामाशिवाय, म्हणून विचारलं. शनाया म्हणते हो काम होतं माझं, तिथे बाजूला साईट आहे ना ती माझ्या डॅडची आणि मी त्यांना मदत करते या साईटवरती. मी ऍक्च्युली बिझनेसमध्ये न्यू आहे म्हणून डॅड मला मदत करतात. पण काय ना आपण दोघं जरा सारख्या वयाचे आहोत म्हणून मी तुला अप्रोच करायला आले, चालेल ना तुला? मग आता हा पार्थ म्हणतो हो चालेल ना, कामाविषयी तुला शंका असेल तर यू आर ऑलवेज वेलकम. शनाया म्हणते म्हणजे फक्त कामाविषयी शंका असेल तरच भेटायचं का आपण? आता पार्थला थोडंसं ऑकवर्ड होतं कारण ती डायरेक्ट विचारते तुझा नंबर काय रे पार्थ? मग पार्थ म्हणतो नंबर? मग आता ही काव्या म्हणते हो, अरे नंबर शिवाय आपण कम्युनिकेट कसं करू शकू? नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला एक्सचेंज करायच्या आहेत ना. आता पार्थला खूप विचित्र वाटत असतं, ती जरा जास्तीच बिंदास बोलते. मग आता पार्थ म्हणतो ठीक आहे देतो तुला नंबर. आता असं बोलता बोलता अचानक त्या साईटवर कसला तरी बांबू या शनायाच्या डोक्यात पडणार असतो, म्हणून पार्थ आता तिला बाजूला करतो आणि तिचा जीव वाचवतो. म्हणजे तिच्या डोक्यातच पडली असती ती एवढी मोठी काडी. मग पार्थ तिचा जीव वाचवतो तेव्हा ही शनाया असे त्याचे शर्टचे बटन लावताना दिसतीये बरं का. काल आपला जरा गैरसमज झाला होता पण ती लावते. आता इथे जरा पार्थ खूप ऑकवर्ड फील करतो, पण आता बघूयात पुढे काय काय घडते. आज जरा मालिका पुढे सरकल्यासारखी वाटते. काय म्हणता प्रेक्षकांनो? थोडासा कमी जोर धरला होता ना मालिकेने, पण चला नवीन वर्ष आहे त्यामुळे आता बरेच ट्विस्ट आणि टर्न आपल्याला बघायला मिळतील हे तेवढंच खरं आहे. मालिकेमध्ये भरपूर कलाकार आहे त्यामुळे सांगताना माझी जरा फजिती होते, थोडं सांभाळून घ्या मला प्रेक्षकांनो. आणि नेहमीप्रमाणे सांगेन की अजून ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी या नवीन वर्षामध्ये आपलं हे चॅनल पण सबस्क्राईब करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. पण आता बघा नंदिनीचं स्वप्न खरं हो न हो, पण आता या काव्याचं स्वप्न खरं झालंय. जीवाने काव्याच्या नावाचा टॅटू काढलाय छातीवर आणि खूप मोठा. त्याला काव्या समजवते अरे आपलं उद्या लग्न नाही झालं तर? जीवा म्हणतो लग्न हो न हो पण हा टॅटू माझ्यासोबत कायम राहील. आता रम्याने त्या पार्थला कॉफी दिली आहे आणि तिचा तो रुमाल डस्टबिन आणि ती आता मोठ्याने रडायला लागते आणि पार्थवर ओरडते आणि म्हणते काय रे पार्थ तुला माझी किंमत नाहीये का? माझा रुमाल तू असा फेकून दिला? अरे देवा, आता तो पार्थ बिचारा कानकोंडा होतो कारण ते त्याच्याकडनं अनावधानाने झालंय. आता बघूयात पुढे काय काय घडते. आजचा भाग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कसा वाटला भाग कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रेक्षकांनो पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.